गेली 27 वर्ष म्हणजेच पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले पुण्याचे माजी महापौर व शरद पवार गटाचे माजी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पुणे महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करू शकतो अशी चर्चा सुरू झाली तेव्हाच प्रशांत जगताप यांनी असे काही झालेच तर आपण पक्षात राहणार नाही असे ठामपणे म्हटले होते। त्यानंतर दोन्ही पक्षातील चर्चा पुढे सरकत गेली, त्यामुळे प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु जगताप यांचा निर्णय ठरला होता। जगताप पक्ष सोडणार आहे हे निश्चित झाल्यावर अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्याकडे येण्याची विनंती केली। एकनाथ शिंदेंनी त्यांना निमंत्रण दिले। उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यांच्यासोबत संवाद साधून ते आपल्या पक्षात आले तर त्यांचा योग्य मान सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिले, परंतु आपली विचारधारा काँग्रेस परंपरेची असल्यामुळे आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले। प्रशांत जगताप एक युवा नेते आहे आणि त्यांचा त्यांच्या प्रभागात बराच प्रभाव आहे। सलग 3 वेळा आपल्या प्रभागातून निवडून आलेल्या प्रशांत जगताप यांनी पुण्याचे महापौर पद देखील भूषविले होते। मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून लाखापेक्षा अधिक मते प्राप्त केली होती। त्यामुळे प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशाने पुणे काँग्रेसला उभारी आली असे म्हणता येईल। पुण्यात काँग्रेस बहुधा स्वबळावर लढत देण्याच्या विचारात आहे। या पृष्ठभूमीवर प्रशांत जगताप सारखा बडा युवा नेता काँग्रेसमध्ये सामील होत असेल तर त्यातून सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला नक्कीच बळ मिळेल। खरे तर जगताप यांच्या समोर सगळेच पर्याय खुले होते। सत्ताधारी आघाडीतही त्यांचे स्वागतच झाले असते, परंतु वैचारिक निष्ठेशी प्रामाणिक राहण्याची त्यांची भूमिका अलीकडच्या राजकारणात दुर्मिळ आणि आदर्श प्रस्थापित करणारी आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।